आने वाला है। चला मॅच खेळवली आणि लक्षात ठेवा एक खेळाडू एका टुर्नामेंट मध्ये एकाच बाजूने खेळेल. रूल तो रूल है ना। अरे बाबा रायगढ़ का क्रिकेट इसके लिए खराब हुआ, रायगढ़ का क्रिकेट इसके लिए खराब हुआ। पहले दिन एक गांव में खेलते, फिर दूसरे दिन दो गांव एक संग में खेलते, फिर तालुका खेलते, फिर ओपन खेलते, फिर डिस्ट्रिक्ट खेलते। एक ही टूर्नामेंट 5 बार खेलते हो प्लेयर लोग। पहिला चेंडू पाहायला भेटतो सूरजच्या माध्यमातून सामना करेल राहुल. दोनही नावाजलेले संघ सेमीफायनलचा सामना आणि फायनल मध्ये पहिला आजच्या दिवसातील कोणता संघ प्रवेश करेल. अमित सराई 11 वर्सेस आर के मुलुंड. दोनही एक गावातले संघ आहे. गाव कोणते हे कोणालाच माहित नाही पण हरकत नाही. दोन्ही संघ जबरदस्त असे संघ आहेत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर भिरकून दिला आहे तो लॉंग ऑफच्या डोक्यावरून 4 धावांसाठी डीजे. चला पहिल्या चेंडूवर येतोय 4 धाव. हे बघा दहावीची परीक्षा चालू आहे त्याकरिता थोडंसं डीजे आपण थांबवलेला आहे. आपण फक्त कॉमेंट्री करणार आहोत तर कृपया करून सर्वांनी सहकार्य करायचं आहे. पहिला चेंडू पॉवर प्ले मॅन्डेटरी यावर येणारा 4 धावा. राहुलच्या बॅटीतून येणारा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. इन्फॉर्म बॅट्समन आहे. दुसरा चेंडू सूरज यांचा सामना करतील राहुल. पुन्हा एकदा तोच फटका त्याच दिशेने मारलेला परंतु बरगतचा पेड चेंडू अडतोय. शोधाशोध करेपर्यंत हातामध्ये घेऊन फेकेपर्यंत 2 धावा. 2 चेंडू 6 धावांची गरज. 6 धावा ऑन द बोर्ड. माफ करा. आर के मुलुंड वर्सेस अमित सराय 11. तिसरा चेंडू आणि त्याच्यावर फिरकून दिलेला आहे. बरगतच्या पेडच्या वरतून जाणारा हा षटकार. व्हॉट शॉट. काय प्लेसमेंट होती. एफर्टलेस. पूर्णपणे सूरज यांना स्टडी केलेला आहे राहुलनी. बऱ्याच वर्षापासून एका दुसऱ्याच्या विरुद्धात किंवा एकत्र देखील बऱ्याच टुर्नामेंट मध्ये खेळताना आपण पाहिलंय. जानकारी आहेत काय चेंडू टाकणार आहे कोणत्या पद्धतीचा फटका मारायचा. राहुलच्या बॅटीतून येणारा हा 6 धावा. वेगाने धावसंख्या जाऊन वाढते ती म्हणजे 12. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 12. यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावर मारणारा हा फटका स्क्वेअर कट फेकून दिलाय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. व्हॉट अ बॅटिंग. क्लासिक बॅटिंग बाय राहुल चौधरी. लगातार फटके बॅटीतून येतात आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. 4 चेंडूवर 16 धावा. 5वा चेंडू सूरज यांचा. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फटका येतोय. चाललाय सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. वॉट अ बॅटिंग. काय धुतात आहे काय ठोकतात आहे. जबरदस्त बॅटिंग होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 वर. 5 चेंडू आणि 22 धावा. त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकारांची खेळी. क्या बात आहे. 5 चेंडू मध्ये 22 धावा.
तंबूमध्ये टेन्शन. अमित सराय 11. शेवटचा चेंडू आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू. ओह यावेळेस मात्र डिलिव्हरी मध्ये थोडासा हलकासा आपला डोक्याचा वापर करून चेंडू हळूहळू टाकलेला होता. निर्धाव. षटक संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिन बाद 22 धावा. दुसरं षटक ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. आणि आता मात्र स्ट्राईकला आले ते म्हणजे बिल्लू. उद्याच्या क्षेत्रामध्ये दिवसाभरातील पहिला जबरदस्त सामना बाबा 11 वर्सेस अक्षर पॅकर्स मध्ये ठाणे वॉर्ड रजिस्टर 8 संघ. दणकट संघ तुम्हाला उद्या पाहायला भेटतील लाईव्ह ऍक्शन मध्ये. रविवारचा दिवस आहे. आजच्या दिवसातील हा सेमीफायनलचा पहिला सामना. शेवटचा अंतिम सामना लढत पाहायला भेटा आर के मुलुंड वर्सेस अमित सराय 11 याच्यामध्ये. दुसरं षटक घेऊन आले ते ओमकार. पहिल्या षटकामध्ये चांगलीच खात्री केली आहे. काय चांगला समाचार घेतलाय सूरज यांचा. राहुल चौधरी यांनी आणि 22 धावा धाव फळक्यावर झळकलेत. दुसरं षटक गोलंदाजीसाठी आले ते ओमकार. व्हॉट अ बॉल. इस्तर्रार गेन परंतु निघून गेलेला चेंडू. त्यावर मात्र 2 धावा. आमचे मित्र सहकारी कॉमेंटेटर जेडी कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर यायचंय. जेडी सर आइए. ओहो तेच तर्रार गेन अपील होते. पंचाने फेटाळून लावलेला आहे. निर्धाव चेंडू. त्याच दरम्यान आपल्यामध्ये भावा चषकचे प्रोप्रायटर करता धरता वन मॅन शो अजय सिंग इकडे आपले उपस्थितीमध्ये हाजेरी दाखवताना त्यांचं सहर्ष स्वागत आहे अजय सिंग यांचं. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता परंतु सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा व्हाईट बॉल. अजय सिंग सर कृपया करून स्टेजवर या. शोभा वाढवायची आहे. झेल उडतोय आणि यावेळेस मात्र बिल्लू बाद. परततोय तंबूमध्ये. गडी बाद. बाबा चषक ज्यांच्या नावावर हा चषक चालतो ते अजय सिंग मंचावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर आजच्या दिवसातून हा शेवटचा सामना. नवीन फलंदाज चाललाय तो अभय. परततोय तो वीरेंद्र. ओमकारला मात्र गडी बाद करण्यामध्ये यश भेटतोय. कमबॅक करतोय. पहिला षटक महागडं षटक 22 धावांची खेळी झाली होती. त्याला भरून काढताना ओमकार मात्र गोलंदाजी करतोय. अजूनही त्यांचे चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 2 पोहोचली आहे ती 25 रन्स ऑन द बोर्ड. चौथा चेंडू ओमकार यांचा. सामना कधी नवीन फलंदाज आले ते लेफ्ट हँडेड बॅट्समन अभय. गुड बॉल. गॅप मध्ये घेऊन काढलेला फटका अडवलाय. चांगली गोलंदाजी होते. चांगले टप्पे टाकले जातात आहे. कुठलाही मोठा फटका खेळायला देत नाहीये. स्ट्राईक चेंज करतात आहे आणि इनफॉर्म बॅट्समन राहुल पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतात आहे.
आणि यावेळेस राहुलनी ठोकलाय तो म्हणजे हुक शॉट 6 धावांसाठी. वॉट शॉट. वेगाने धावसंख्या 2 पोहोचते ते म्हणजे 31 रन्स ऑन द बोर्ड. 31 धावा शेवटचा, माफ करा 32 धावांवर 32 रन्स ऑन द बोर्ड. एक चेंडू शिल्लक, दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. राहुल येतोय. राहुल मात्र आपली फलंदाजीचा जलवा या नलपाडाच्या मैदानावर दाखवतोय. चांगलीच फटकेबाजी करत आहेत. धावसंख्या वेगाने वाढते 32 धावांवर. पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी, मारलेला फटका झाडामध्ये जाऊन आदळतोय. चेंडू पडून हात्यामध्ये येईपर्यंत मात्र 2 धाव नक्कीच. षटक संपते. 2 षटकाच्या अखेरीस 1 बाद, 34 रन्स ऑन द बोर्ड, 34 धावा. तिसरं षटक घेऊन येते ते जुगेश. एक ऑलराऊंडर जुगेश यांच्या माध्यमातून तिसरं षटक पाहायला भेटेल. स्ट्राईकवर येतील ते अभय. धावसंख्या 1 बाद, 34. चौतीस धावा, 34 रन्स. नवीन गोलंदाज जुगेश, सामनागातील अभय. टाकलेला चेंडू यावेळेस मात्र तेज तर्रार गेंद, परंतु अवंतर धाव वाईट. पंच यांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे. $35 runs on the board. स्लोअर डिलिव्हरी व्यवस्थित काय गॅदर करता आलेला नाहीये आणि 22च्या स्वरूपामध्ये घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा. माफ करा, बॅटीचा कडा घेऊन गेलेला घोषित क्षेत्रात 2 धावा. बॅटिंगचा कॉल. धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजे 37 रन्स, 37 धावा. मारलेला फटका मात्र झेल होतोय का? हर्ष येतोय, झेल टिपला जातोय, गडी बाद. परतावा लागेल अभयला. नवीन फलंदाज चाललेत, तो म्हणजे कोण चाललंय? विकास. विकास चाललाय का? विकास किती बॅटी आणलेत? विजय, टेंशन नहीं, अगले टाइम अपन वसूल करेंगे, डोंट वरी, मैं हूं ना. चला मैच खेल बढ़िया होता है. हार जीत तो चलती रहती है, लेकिन आप जैसे नलपाड़ा के शौकीन लोग जब तक पैकर बन के एंट्री करते रहेंगे, नलपाड़ा का क्रिकेट इसी तरह चलता रहेगा. तो आप लोगों के लिए भी एक तालियां होना चाहिए. एंट्री करना जिगर का खेल है भाई. चला नवीन फलंदाज विकास. स्टान्स घेताना गोलंदाज जुगेश. धावसंख्या 37, 37.
10 चेंडूचा खेळ बाकी, षटकातील 4 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र हुक केलेला फटका, हवे झेल उडतोय, सेफ लँडिंग होतोय, मात्र 2 धावा. 39 रन्स ऑन द बोर्ड. फुटबॉल, चांगला चेंडू, निर्धाव टाकलेला चेंडू, गिरकी खाणारा चेंडू, डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या, त्यानंतर समीकरण थोडंसं बदलते, चांगली गोलंदाजी होते, रन्स वेगाने जे धावत होते कुठेतरी थांबवायला जातात आहे. यावेळेस मात्र टाकलेला हा वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 40 वर. 40 रन्स ऑन द बोर्ड. सरदेशाने मारला फटका, तैनात खेळाडू, एकच धाव. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे का? एक बॉल आहे ना? शेवटचा एक चेंडू शिल्लक. धाव संख्या 41. बघा, शेवटच्या चेंडूला रणनीती बनवता राहुलला कोणता चेंडू टाकायचा त्या पद्धतीची मात्र फिल्डिंग राहुलेली आहे. आणि त्याच दरम्यान आमच्यामध्ये उपस्थित आमचे नलपाड्याचा खंबीर नेतृत्व म्हणजे सत्वीर भाई उर्फ खरूबाई. ठीक आहे, काय क्षेत्ररक्षण लावलंय ते लावा, परंतु माझ्या बॅटीतून येणारा हा षटकार, क्या बात आहे. राहुलने षटकार मागितल्याने असा हलकीशी स्माइल दिली. काय टाकतोस. वेगाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 47. 47 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकाच्या अखेरीस शेवटचा षटक शिल्लक. शेवटचा षटक घेऊन आले ते म्हणजे अनिकेत. सामना करतील विकास. नहीं वो तो साफ सफाई कर रहे हैं. शेवटचा षटक. 6 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 47. पहिला चेंडू फुलटॉस आणि फुलटॉसवर खराब फटका येतोय, झेल बाद. विकासला परतावं लागतंय. नवीन फलंदाज येते तो म्हणजे विक्की.
पहिला चेंडू फुल टॉस, त्यावर मात्र विकास काही सरसर फायदा घेऊ शकले नाही. थेट मारला तो क्षेत्ररक्षक हातामध्ये बाद झालेला दुसरा चेंडू. हो 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 हो, राहुलला स्ट्राईक द्यायची आहे आणि त्याकरता ठरवून खेळलेला हा फटका झेल होऊ शकला असता, पण व्यवस्थित काही गॅदर होत नाहीये आणि स्ट्राईकला येते ते राहुल. धावसंख्या आहे ती म्हणजे 47 रन्स ऑन द बोर्ड. 48 रन्स, 48 धाव. वन शॉट, परंतु झेल होऊ शकतो. मिस्ट्रोक होता आणि मिस्ट्रोकला झेल सुटतोय आणि राहुल, हे काय चाललंय? खराब थ्रो. धाव संख्या 50 रन्स ऑन द बोर्ड. आर के मुलुंड आणि पुन्हा राहुल स्ट्राईकला येतोय. 10-12 रन्सचा फरक पडला असता, परंतु राहुल स्ट्राईकला आलाय. झेल सुटतोय आणि त्यावर 2 धावा येतात आहे. अजून गोलंदाज काय करेल? वॉट बॉल, चांगला बॉल. फिरकीचा जादूगर अनिकेत हातांचा वळण करतोय, चेंडू फिरवतोय, कळेन असा चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या 50. 12 चेंडूची आणि 38 धावांची खेळी करतोय. पुन्हा एकदा जादुई टर्न, चांगली गोलंदाजी, फसवतोय राहुल यांना. डॉट बॉल. धावसंख्या 50. 38 धावांची खेळी करतोय राहुल. येणारा शेवटचा चेंडू. धावसंख्या 50, जेणेकरून वाटलं होतं की 60-65 वर जाऊन मजल मारेल, पण शेवटचा एक चेंडू शिल्लक. आणि हा मारलेला फटका, हेलिकॉप्टरचा प्रयत्न. चेंडू घेतलाय, चेंडू फेकलाय आणि खराब थ्रो, खराब. षटक संपते, इनिंग संपते. इनिंगच्या अखेरीस धावसंख्या बनते 52 आणि 53 धावाचं लक्ष्य अमित सराय या संघाला विजयीसाठी आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. 24 चेंडू आणि 53 धावांची गरज. डीजे हलक्या आवाजात गाणं लावू शकतो का आपण? एकदम हलकं. चोवीस चेंडू आणि 53 धावांची गरज, जेणेकरून वाटलं होतं की 60-65च्या वरती हा स्कोर जाईल, परंतु नंतरचे 3 षटक जे टाकले गेले, चांगली गोलंदाजी केली गेली आणि 53 धावांचं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी फलंदाजी जोडी चालली आहे ती जुगेश आणि दीपक यांची. 24 चेंडू 53 धावांची गरज.
मॅचकडे वळूया. 24 चेंडू 53 धावांची गरज आणि पहिलं षटक घेऊन येतात ते बिल्लू. सामना करतील जुगेश आणि दीपक. फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. ही ट्रॉफी आपल्या घराची शान बनवायची आहे. त्याच्याकरता 24 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे. चेस होईल का डिफेंड होईल. आणि पहिला षटक घेऊन येत आहे तो कनोजिया. विशाल कनोजिया पहिलं षटक घेऊन येतात आहे. सामना करते जुगेश. जी सुरुवात आर.के. मुलुंडच्या माध्यमातून झाली होती तीच अमित सराय 11 कडून पाहायला भेटेल का पाहूया. मॅन्डेटरी पॉवर प्ले 4 षटकांचा खेळ. आणि हा मारलेला पहिला टटवलेला डोक्याच्या वरतून चाललाय 4 धावांसाठी. जसंच तसं उत्तर. आपने मारे हम भी मारेंगे, आपने तुड़ाया हम भी तुड़ाएंगे. पहिला चेंडू आणि 4 धावा. आणि हा झेल उडतोय. चान्स बनतोय आणि झेल टिपला जातोय. जुगेशला परतावा लागेल. क्या बात है. काही 9:30 ला पोहोचायला सांगा. नवीन फलंदाज गेला तो ओमकार. जुगेशची थोडीशी घाई केली. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटीचा कडा घेतोय. जागेवरून जर असता तर चेंडू नक्कीच सापडला असता परंतु विशालने परतवलंय जोगेश यांना तंबूमध्ये. पहिला गडी बाद होते 4 धावांवर. येणाऱ्या 22 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. 22 चेंडू 49 धावांची गरज. 22 बॉल्स अँड 49 रन्स टू विन. काय झालं मित्रा. इस तर्रार गेंद कानों की ओर से गुजरती बैट्समैन के दस्तानों में जाके डॉट बॉल विकेट कीपर के. मारतो रे. अवंतार चेंडू व्हाईट बॉल. धाव संख्या 5. मारलेला फटका अपील होते. बॅटीला कडा लागतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. दुसरा धाव देखील सहजपणे कंप्लीट होते. धाव संख्या 2 पोहोचते ती 7 धावांवर. चेंडू झाले ते 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक. सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये पाहिजे ते 13 धावांची गरज आहे. अजूनपर्यंत 7 धावा झालेल्या आहेत. ॲव्हरेज जर आपण प्रत्येक ओव्हरमध्ये रन्स बघितले तर 13 धावांची गरज आहे. 53 पाठलाग करता अजूनपर्यंत धावसंख्या पोहोचली ती 7 वर. डॉट बॉल. तेच तर्रार गेंद. बॅट्समॅनला काही चेंडू सापडत नाहीये. 5 चेंडूमध्ये 7 धावा दिलेल्या आहेत. येणारा शेवटचा चेंडू.
पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये जातोय 2 धावांसाठी. षटक संपते. षटकाच्या अखेरीस एक बाद. धावसंख्या झाली 9 रन्स. कल अभी आएगा मनीष शिंदे सर. कमेंटेटर अवेलेबल नहीं है. दुसरं षटक घेऊन आले ते बिल्लू. धावसंख्या झाली ती 9. उर्वरित 18 चेंडूमध्ये अजूनही गरज आहे ती म्हणजे 44 रन्सची. 18 मध्ये 44. ओहो, मारलेला फटका. परंतु तैनात फिल्डर, ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे त्या पद्धतीची मात्र गोलंदाजी होते. बॅट्समन काय फटका खेळ माझ्या गोलंदाजीवर. तर अभ्यास आहे आणि त्याच प्रकारची फिल्डिंग मात्र त्या नेमण्यात केलेली आहे. धावसंख्या जर पोहोचली ती 10. आणि ओमकारच्या बॅटीतून येतोय हा खणखणीत सरळ दिशेने षटकार. प्रयत्न मगासपासून चालू होते. व्यवस्थित बॅटीवर चेंडू येत नव्हते. यावेळेस मात्र मौका भेटला आणि फेकून दिलाय 6 धावांसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा मारलेला हा फटका. झेल होतोय का? झेल साठी कॉल होतोय आणि येस, यावेळेस मात्र ओमकारला परतावा लागेल. झेल घेतलाय तो विशाल यांनी. नाही होणार वावड. सिमरन, फलंदाज सिमरन. चांगला प्रयत्न होता. ओमकारला बाद व्हायला लागतात. चेंडू झाले ते 3. धावसंख्या झाली ती 16. सदोतीस धावांची गरज. What a ball. What a ball. White ball. अवंतर चेंडू. बाईच्या स्वरूपात ही धाव येते. षटकारानंतर मात्र वीरेंद्र यांनी चांगली गोलंदाजी करतायत. रोखून ठेवलंय. मोठा फटका काही येत नाहीये. षटक संपते. षटकाच्या आखरी धावसंख्या झाली ती 18. 18 रन्स ऑन द बोर्ड.
12 चेंडू आणि 35 धावांची गरज. 12 चेंडू 35 धावांची गरज. मुनिराज गोलंदाज मुनिराज. टीम टीम ना 10 में बहुत लंबा हो जाता है, टूर्नामेंट ही लंबा हो जाता है. सर बोलो ना. अरे चू तुम्हारी के तेरे को अच्छे वाले का भेजा तो क्या बाकी पूछ रहा है. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. अवंतार चेंडू दिशाहीन चेंडू त्यावर अतिरिक्त धाव. 12 मध्ये 33. 12 चेंडू 33 धावांची गरज. चार मोठे फटके. ये तीन तीन नया नया बॉक्स चौथे में 4 नया बॉल लेके व्हाईट बॉल. नवीन फलंदाज गेले ते हर्ष. मारलेला फटका हवेत उडतोय. झेल उडतोय का परंतु झेलवर काही पोहोचू शकत नाहीये. 2 धावा. धावसंख्या झाले 22. 31 धावांची गरज. 9 चेंडू 31 धावांची गरज. आणि हा येतोय सिमरनच्या बॅटमधून खणखणीत षटकार. हाँ शादी के दौर पे 25 धावांची गरज. 28. धावसंख्या किती झाले बघा जरा चेक करा एकदा. अजून एक मारलेला हा खणखणीत 6 धावा मॅच मध्ये आणून ठेवलंय सिमरन यांनी. स्ट्राईक आपल्याकडे कशाला घेतली होती ते याच करिता. काय जबरदस्त 2 चेंडूवर 2 षटकार मॅच टर्निंग पॉइंट वर.
धावसंख्या झाले 35 आणि अजून 18 धावांची गरज. 7 चेंडू 18 धावांची गरज. 8 चेंडू 18 धावांची गरज. आम्ही बघत होतो, तुमचं लक्ष आहे का? 8 चेंडू 18 धावांची गरज. 2-6 मारले आणि मॅच आली पुन्हा. थंडगार मॅच परत गरम झाली. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. हो, तुमचा 12वा बसलाय ना साहेब इथे. तुमचा 12वा बसलाय, त्यांचा 12वा बसलाय. काउंटिंग चालू आहे. अरे हमने अनाउंसमेंट किया तो इधर थोड़ा सा करेक्शन किया ना फिर से. इधर तुम्हारा 12th मैन इसलिए बैठा है ना. मेरे अनाउंसमेंट से क्या जो मुझे बताएगा वही करेंगे साहब हम लोग. बढ़ गया तो बढ़ गया, बोल दिया माइक पे. मेरे पे गुस्सा निकालने को कोई फायदा नहीं है. बॉलर को बोलो. आठ चेंडू 18 धावांची गरज. यावेळेस मात्र तेज तर्रार गेंद. आता कुठेतरी व्यवस्थित चेंडू पडतोय आणि डॉट जातोय. 7 चेंडू 18 धावांची गरज. 7 चेंडू 18 धावांची गरज. थोडासा मिसफील्ड होते, हाताला लागून चेंडू चाललाय. दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या धावाचा येतोय, धावतोय 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 आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. षटक संपते. षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली आहे ती 38 रन्स आणि 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. 2 मोठे फटक्यांची गरज. 6 चेंडू 15 धावांची गरज. एके वेळी जेणेकरून वाटलं होतं की सहजपणे RK11 मुलुंड पार करतील, परंतु 2 षटकार लगातार 2 चेंडूवर आले आणि मॅच टेन्स वाली झाली. पुन्हा समीकरण बदललं आणि 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. सिमरन आणि शेवटचं षटक घेऊन आले ते म्हणजे विकी. पुन्हा एकदा विकीला बोलवलं आहे. जेव्हा जेव्हा डोक्याला त्रास होतो तेव्हा तेव्हा विकीच्या हातामध्ये चेंडू दिला जातो. 6 चेंडू 15 धावांची गरज. गरमागरमची सेमीफायनल आहे. अटीतटीचा सामना चालू आहे. रंगतदार सामना चालू आहे. लढत चालू आहे ते या बावा चषकच्या ट्रॉफीसाठी. 6 चेंडू 15 धावांची गरज. RK11 मुलुंड की अमित सराया 11. अमित सराया 11 की RK मुलुंड. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार येणाऱ्या 6 चेंडू मध्ये कळेलच. विकीचा सामना करेल इन फॉर्म हार्ड हिटर बॅट्समन सिमरन. आणि 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 टाटा बाय बाय. 6 अंदाज. क्या बात है. 5 चेंडू 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावांची गरज. कुठे होती मॅच, कुठे येऊन ठेवली. 5 चेंडू 9 धावांची गरज. मगासचा विजेंद्र तर आताचा सिमरन. क्या बात आहे. मॅच संपलेली नाही. 50-50 ची मॅच आहे. विकेट आली तर बघा, एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होताच. बरोबर आहे, मॅच संपवायचंच होतं. ज्या पद्धतीने सिमरन फलंदाजी करत होता, लवकरात लवकर मॅच इन फॉर्म बॅट्समनच्या माध्यमातून संपणार होती, परंतु विकेट आलाय. आता पुन्हा मॅच येते. समीकरण म्हणजे 4 चेंडू 9 धावांची गरज. एक मोठा फटका, एक येणारा षटकार, एक तुम्हारी एक हमारी.
एकदा षटकार तर एकदा विकेट. टाळ्या झाल्या पाहिजे सिमरनसाठी. 4 चेंडू 9 धावांची गरज. मॅच संपलेली नाही. 4 चेंडू 9 धावांची गरज आणि बॅट्समन आलाय तो म्हणजे चीमा. ये बैट्समैन को देखा नहीं मैं कभी. उनको बॉलर पे भरोसा है. बिना खुजाई मानता नहीं. 4 चेंडू 9 धावांची गरज. मारेला फटका. 2 धावाचा कॉल होता. दुसऱ्या धावासाठी वेगवान धावपळ. धावले जातात आहे ते म्हणजे 2 धावा. 3 चेंडू 7 धावांची गरज. एक मोठा फटका. 3 चेंडू 7 धावांची गरज. एक मोठा फटका की विकेट. मुलुंड की अमित सराया. ठाणा मुलुंड. मुलुंड ठाणा शेजारी शेजारी दोन्ही गाव. हवेत मारायला फटका. झेल होतोय का. ओ हो. 12वा खेळाडू आपली कमाल दाखवताना. काय महत्वपूर्ण खेळाडू आहे. कॅच पकडला आणि मॅच फिरते. 2 चेंडू 7 धावांची गरज. एक मोठा फटका. 2 चेंडू 7 धावांची गरज. विकी विकी आणि विकी. हो 2 चेंडू 7 धावांची गरज. नवीन फलंदाज आले तो म्हणजे मुन्ना. 2 चेंडू 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावांची गरज. नॉन स्ट्राईकला अजूनही हर्ष उभे आहेत. स्ट्राईक भेटते का याची वाट बघतात आहे. मारलेला फटका हवेमध्ये चाललाय आणि येस. 1 चेंडू 6 धावांची गरज. येतोय का गोल्डन षटकार. ठरतोय का मुख्य खेळाडू आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश करणारा की आर के मुलुंड बाजी मारतोय. विकी काय गोलंदाजी करतायत. रोखून ठेवलेला आहे. 6 मध्ये 15 असताना पहिला चेंडूवर षटकार खाल्ला. त्यानंतर जी गोलंदाजी केली आहे. बाद करणारा खेळाडू म्हणजे 3. 1 चेंडू 6 धावांची गरज. सगळ्यांचं लक्ष लागलंय तर या सेमीफायनलवर. महत्वपूर्ण सेमीफायनल लढत चालू आहे. ते बाबा चषकचा मानकरी या ट्रॉफीसाठी 2026 पारितोषिक आणि स्वाभिमानाची ही ट्रॉफी. 1 चेंडू 6 धावांची गरज. 1 चेंडू 6 धावांची गरज. येतोय का गोल्डन षटकार की विकी ठरतोय मानाचा खेळाडू आर के मुलुंडच्या माध्यमातून. फिल्डिंग प्लेसमेंट होते. शांतता पसरलेली आहे. खेळाडू लावलेले आहेत. गार्ड लावलंय का. सुरक्षेची काळजी घ्या. मगाशी एका खेळाडूला दुखापत झालेला आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज. 1 बॉल 6 रन्स टू 1. मुलुंड की ठाणे. ठाणे की मुलुंड. 1 चेंडू 6 धावांची गरज. ओ हो वाडा बॉल आणि विकी ठरतोय आपल्या संघासाठी हुकमी एक्का. हार्ड लक अमित सरा 11. अभिनंदन. आर के मुलुंड संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा आजच्या दिवसातील पहिला संघ. अभिनंदन. आणि राहुल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 40 धावांची खेळी केलेली आहे. अभिनंदन आर के मुलुंड. हार्ड लक अमित सराय आणि टीम. महत्वाचा गेम आहे. त्याचा एक घाई का दिसत आहे.
अभिनंदन आर के मुलुंड. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो राहुल. बाबा चषकचे प्रोप्रायटर आणि वन मॅन शो अजय सिंग यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी राहुल चौधरी